हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय आदिवासी, जय जोहार. आणि आज आलो आम्ही मित्रांनो वाड्याच्या डोंगरीत. तर जाऊया आज रानभाज्यांवर फिरायला. भानदास फिरवत आहे आम्हाला त्यांच्या डोंगरीकडे. तर निघलोय आम्ही, मस्त फिरू, रानभाज्या शोधू आणि फिरू मस्त. आणि तुम्ही बघत राहा, एकदम खतरनाक. तर निघले, बघू शकता हे दोघे पुढे, भानदास आणि ते मागे. आणि असा काय डोंगर आहे, अजून आतमध्ये शिरू मस्त. मित्रांनो बघा, थकत तर आलो, घाम निघायला सुरुवात झाली. कारण की डोंगर आहे, चढायला तसं होतं, थकू आहे. बघू शकता कसा अख्खा दगडाचा. आणि असे बांध वगैरे भेटलेत. आणि आता आपण चढू असे मस्त इकडनं. फायनली डोंगर चढतोय, बघू शकता मी. एवढा चढलो, थकलोय पण आणि चढतोय पण. इकडे काय व्ह्यू. आणि इकडं लोकांची शेतं, पलाट वगैरे बघू शकता. एकदम खतरनाक व्ह्यू. मजाच वेगळी असते मित्रांनो, जंगलात फिरायची एक अलग मजा. तर मस्त बरं वाटतं फिरायला, फक्त दम पाहिजे फिरण्यासाठी, मजा आपोआप भेटते. तर मस्त फिरू. तर मित्रांनो, आता चाईची वेला बोलतात, अशी का काय अशी काहीतरी असतात. चाईची वेला माहीत नाही, तर ते आता भेटतील इकडे, तर शोधू. आणि भाजी एकदम खतरनाक लागते त्याची. शेवळे पण भेटतील आपल्याला, असा बांधत सांगतो मित्रांनो. कुयलू लागला तर कामत. एक तर उन्हाचे दिवस आहेत आणि असा चढायला लागतं डोंगरीला, बघू शकता. तर सुरुवात तर झाली चढायला, आता शोधू मस्त. सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता तुम्हाला असं वाटत असेल खाली खाली गवत नाही वगैरे काय नाही. एकदा पाऊस पडला ना मित्रांनो, अख्खा भरतंय, फिरायला पण जागा नाही राहत. इकडे आम्ही जिकडे चालतोय ना, इकडे पण फिरायला पण जागा नाही राहत, एवढं गवत होतं आहे. आणि आता बघू शकता थोडं गवत वगैरे निघलंयच. आणि इथं चाईचा वेल भेटलेला आहे, भानदासला पहिलाच. बघू शकता कशी चाईची वेल. याची मित्रांनो भाजी करते, तुम्हाला तर माहीतच आहे कशी भाजी लागते ती. तर आपण शोधू मस्त, बघत राहा रानभाज्या फक्त कशा. आपण तोडू त्याला, बघू शकता ही जायची वेल येतात. ही तोडले तिकडच्या लोकांनी तोडलेत, अगदी आहेत, भेटत आहेत एक एक, जास्त नाही. कुयली पण मित्रांनो आहे, लागला तर कामच. हा लुंडा मित्रांनो, याला बोलतात लुंडा. आता मित्रांनो उतरलोय आम्ही झऱ्यात, बघू शकता. हे उतरतायत अजोक, तिथून उतरवत नव्हतं कारण की इकडनं पण डोंगर आहे आणि इकडनं पण डोंगर आहे आणि मध्येच आहे झरा. हा लांबचे लांब बघू शकता, तिथून तर असा लांबचे लांब आहे मित्रांनो, असा एकदम खतरनाक. आता असा दिसतोय पावसाळ्याच्या एकदम खतरनाक दिसतोय. आणि आता बघा कसा दिसतोय पावसाळ्याचा एकदम खतरनाक. आणि नजाराच एक नंबर असतो मित्रांनो. एक ससा आहे, ससा दिसला आणि गाज नाही करायचा, मी तुम्हाला दाखवतोय. त्या तिथे चढत आहे, ते चढत आहे. दिसत पण आहे मित्रांनो, पडलो असतो मित्रांनो. नाही गेला वाटतं. जंगलातले प्राणी आपल्याला काय भेटणार आहेत. कुठे गेला मित्रांनो.
काय भेटेल मरू दे. आणि तिथं आहे तिकडे खालते, मला एकट्याला दिसलेलं तर मी इकडे आलेलो. कुठे गेले काय माहिती, खूप थकलो. ती बघा मित्र, खालती चालतात आणि मी एकटा सस्याच्या मागे. त्या मी पण तर मित्रांनो आलो आता हुंबा खायला. तिथं कशी पडलीत उंच झाडावर, ती बघा कशी बाजली, दिसत पण नाही. वरती जाऊ थोडा आणि पाडू. तर मित्रांनो एवढा मोठा झाड आहे तर ती पडत नाही, कशी पडणार, त्याच्यामुळं आपल्या हात दगडीची पाडू. तर थोडं ती मित्रांनो पडलेले आहेत. खाना कवटाच्या पोळ्यासारखे येतात. आणि मित्रांनो बघू शकता मी पाडलेले आहेत. आता खाऊन बघूया मस्त. बघा कशी आतमध्ये राहत आहे. एक नंबर त्याला गोड गोड लागत आहे. जंगलातली हुंब मित्रांनो कशी लागतात बघा. चला अजून आहेत पण ते खूप वरती आहेत. बघा व्ह्यू. त्यानंतर एक झाड दिसला, त्याला भाजलेली फळं. जंगलात तशी वेगवेगळ्या प्रकारची फळं झाडं बघायला भेटतात. कधी बघितलेली नसतील ती पण बघायला भेटतील. त्याच्यामुळे जंगलात विजिट केल्यावर सुख आनंद भेटतो एक प्रकारचा. आणि इथं मोहट्या आहेत, मोहट्या बघू शकता त्या बाजूल्यात मस्त. त्या पाडू आता, नंतर भाजी करू, मस्त लागते त्याची पण. मस्त भाकरीवर सुक्याच बनवायच्या आणि भाकरीची खायच्या एक नंबर लागतात. काही बघा आता इथं भांडा चढतोय, हा बघा मोठ्या पाडायला मित्रांनो. आणि चढलाय भांडास. आणि व्ह्यू तर बघू शकता एकदम खतरनाक मित्रांनो व्ह्यू येतो. खतरनाक हा इकडनं सूर्य आता होत चाललाय. एकदम खतरनाक तुम्हाला व्ह्यू दाखवू. तर तिकडनं जाऊ. आनंदास लागलाय मोठ्या पडायला. बघू शकता कुठे चढलाय, झूम करून दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो बघू शकता रात्र पडत आली. आता सूर्य पण आता होईल आणि भांदास पाडतोयच अजून. आणि हे एवढी सामान आम्ही आणलं आहे. हे आहेत मित्रांनो मोठ्या, हे आहेत काय याला बोलतात काकडं. आणि ह्या मोठ्याच आहेत. आणि हा आहे खुर्शीचा पाला याला बोलतात. आणि ही मित्राने जायची वेलं एवढी पाडलीत. आणि आणि हा आहे शेवळू छोटासा एवढे घेऊन आलो. अजून पाऊस नाही पडले तर अजून जास्त काय भेटत नाही. तरी पण एवढ्या भाज्या भेटल्यात, त्या पण तर जंगलामध्ये एकदम गावठी. आणि मित्रांनो जेवढ्या मोठ्या भांडास पाडतोय ना तेवढ्या अख्ख्या डायरेक्ट शेतात नाही म्हणजे अख्ख्या खाली जातात. तो तिथून पाडतोय तर अख्ख्या तिकडे खालती जातात. तुम्हाला दाखवतोय थांबा. बघा त्याने आता पाडलाय, भरू ना, त्या तिकडे जातात खाली डायरेक्ट. विचारायला पाडतोय कुठे आणि पडल्यात कुठे, तर आता आपण विचारू, गोळा करू. टाइम पण झालाय, दरड आहे. फायनली मित्रांनो आता आलो घरी, चाललोय आता. मोठ्या वगैरे सगळं साहित्य घेऊन आणि हे सोरबिर घेऊन आणि आता चाललो घरी. टाईम पण खूप झाला. जंगलात टाईमात राहायचं नसतं, कारण की जंगलातले काय बोलतात तर जानवर ते
आम्ही जानवर आहे असे फिरतात, त्याच्यामुळे आपण फिरायचं नसतं टायमा परत. तर फायनली मित्रांनो घरी पोहोचलो, बघू शकता हे घरी पोहोचलो, सगळेजण आलेत बघू शकता ते सामान आमचं. तर खूप फिरलो, थकलो आणि घाम वगैरे खूप निघाला, बघा हातबीत काळे वगैरे झालेत. तर आणि मस्त वाटलं एकदम फिरून आणि खतरनाक म्हणजे फिलिंग्स असं वाटलं की मस्त वारा निसर्गात फिरलं, जंगलात फिरलं तर एकदम खतरनाक वाटलं मित्रांनो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय महाराष्ट्र, बाय.